आता नाचना मांडणीचा तरवा काढायचा चालू आहे. हे तरवा काढायचा कार्यक्रम चालू आहे. तर तरवा चालू आहे. हे तरवा काढून आता हळूहळू ह्याच्या पेंड्या बांधतात. एक एक पेंडी त्या तिकडे नेऊन आपल्या शेतामध्ये टाकतात. त्या लावणी ह्याच्या ठिकाणी लावत्याच्या ठिकाणी तरवा टाकतात. मग हळूहळू पाऊस वाढेल तसा ते तरवा धग धरतोय, म्हणजे असं त्या जमिनीला लागून राहतोय. ही अशी जमीन तयार केलेली आहे. पूर्ण जमीन तयार केली आहे. नांगरून असं आता सरी काढलेली आहे. आणि हे महिला मंडळ आहे, हे आता लावण्याचं काम करतंय. हे महिला मंडळ असं लावण्याचं काम करतंय. हा नाचना जो लाल लाल कलरचा असतो बघा, ते बारीक बारीक दाणं, त्याला नाचना म्हणतात. हे नाचण्याची लावण करायची चालू आहे. आता काही दिवसांनी याला थोडी लागवड टाकली की लगट हे पकडते जमिनीला चांगलं आणि हिरवगार दिसतोय. मग आज नाचला लावण्यासाठी चांगला दिवस आहे. पाऊस पण चांगला आहे आणि ऊन पण चांगला आहे. त्यामुळे नाचण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. ते नाचणं लावण्याचं शेतकऱ्यांचं आमच्या इकडं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये करवीर तालुक्यात नाचण्याची लागवण आणि भाताची रोपण करायचं हे चालूच असतं आहे कंटिन्यू. आता हे एक 10-12 दिवस असं चालत राहणार. पाऊस रिमझिम पडत असतोय. ओ ताई, तुम्हाला कसं वाटतंय भाताची लागवण करायची नाचण्याची? हे बघा, हे या मॅडम आहेत ह्या करायला आले. आता हे यासनी लय आवडते. ह्या नाचण्यापासून यासनी पौष्टिक अन्न मिळतंय. लहान लहान नाचणं असतात आणि शहरातली माणसं त्याची बिस्किट खातात त्या नाचण्यापासून बनलेली. आणि कढी पण बनते, जी आंबील बनते. आंबील खाण्यासाठी पण चांगला असतं या नाचण्यापासून. एकदम पौष्टिक, शुगरसाठी आणि चांगला आहे. आणि ह्या नाचणी काम करायला चिखलात राहायला आवडतंय. बाहेर पडत नाही त्या चिखलातनं. हे रात दिवस चिखलात असतात या. हे आता नाचना मांडून चालला की लगट यांची लागवड काय म्हणते ते भांगलन वगैरे चालू असती. कोळपा मारायचा, लागवड टाकायची, असा हा कार्यक्रम यांचा चालू असतोय. ताई, एक मिनिट जरा तुम्ही उभं सांगा हो. या नाचणी कसं आहे हे नाचण्याची लागवड याबद्दल सांगा जरा तुम्ही. कसं असतं हे, कसं कार्यक्रम असतोय नाचण्याचा? हे नाचणं इकडे बघा. आधी टाकायचं तेवढं ओपा करून, मग त्याचा तरू उगावलं की आम्ही असं नांगरट करतो, सरी करतो आणि मांडतो. मग हे भांगलन करायची, लागवड टाकायची, कोळपा करायचा. मग याला नाचणं भरपूर गावतात आम्हाला. मग आम्ही ते दळून खातो नाचणं. काय वाटेल ते पदार्थ करता येतात, आम्हाला ताकद येते. आता यांचं वय भरपूर आहे तरी सुद्धा बघा किती राबत्यात शेतामध्ये. शहरातला तुमचा कसा असतोय? सकाळी लय उठल्या बरोबर उडदी नवरा नवरी नसती, नाही तर लगीनच असतंय. म्हशी जनावरांची धार काढायची, जेवण करायचं, धुणं धुवायचं, भांडी घासायची, शेण काढायचं आणि मग शेताला जायचं जेवण भरून घेऊन. आम्ही आता जेवण शेतातच जेवतो. आता थोड्या वेळानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू होईल यांचा. असं हे शेतकऱ्याचं जीवन आहे बघा. पाय कसं कुठे कितीपर्यंत घाण झाल्यात बघा ते. हे शेतकऱ्याचं जीवन. आणि शेतकऱ्याला ह्यातून काय मिळत नाही. काय शेतकरी कर्जबाजार झाला काय. आणि हे बिल्डर लोक, नंतर सरकार नोकरदार हे मोठे झालेत आणि शेतकऱ्याला ह्यातनं काही पडत नाही. तरी बी समाधान आणि सुखी आहे म्हणतात. समाधान आणि सुखी आहे म्हणतात बघा ते. म्हणजे त्यांच्या मनाचा किती मोठेपणा आहे. हे अशा प्रकारे अर्धा ओपा झालेला आहे लावून. म्हणजे आत्ताच एक तासभर आल्यात ही. तेवढ्यामध्येच त्यांनी संपवलं काम सगळं. आता तिकडं तो आजोबा पेंडी घेऊन येणार. आजोबा तो 80 वर्षाचा आहे तरी सुद्धा काम करतोय. बॅटरीवर चार्ज होतोय तू.
संध्याकाळची एक हो असं आहे शेतकऱ्याचं जीवन. तुम्हाला शेतकऱ्याचं जीवन नाचना लावणीचं काम कसं वाटलं शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा तुमचं. आता ही जोडी नवरा बायकोची जोडी आता ही नांगरवाड्या चालू आहे बघा. हे सरी काढायचं काळ्या मातीत ती पण चालत, काळ्या मातीत ती पण चालत, ती पण चालत, ती पण चालत. सरजार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्या आहा. अशी नाचना मांडणीसाठी सरी काढली जाते बघा. हे अशी सरी काढली जाते. नाचना खाताना फार चांगलं वाटतं, पण या पाठीमागे कष्ट भरपूर आहे शेतकऱ्याचं. पहिल्यांदा तरवा टाकला जातो, ती भाजणी करून रान तयार केलं जातं, ते घाण वेचली जाते. अशी शेतातली घाण वेचायला लागते पूर्ण. कष्ट भरपूर आहे यामध्ये आणि ह्यातून शेतकऱ्याला काही मोबदला मिळत नाही. हे अशी सगळी घाण काढ लागते. हे साईडला आहे जी सागवांची झाडं अशी आहेत उभा. हे आता हे तरवा काढून इथनं पेंड्या तिकडं सरीवर टाकायला लागतात. हे सर्व अशा तरवा काढायचा आणि सऱ्या तिकडे नेऊन टाकायच्या. ह्या अशा पेंड्या नेऊन टाकायच्या. ह्यांना सवय झालेली आहे त्यामुळे यांचं अंग काय दुखत नाही. असं उगाच शेतीमध्ये भरपूर कष्ट आहे. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. पावसावर इथली सगळी शेती पावसावर अवलंबून आहे. नदीचं पाणी येते त्या ठिकाणी ऊसाचे पीक लावलेलं आहे. साईडला ऊसाची पण शेती आहे बघा. हे खायला साईडलाच पूर्ण शेती ऊसाची शेती आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध आहे ती ऊसाची शेती आहे. हा पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये करवीर तालुका आमसी गाव आहे. आमसी गावातली शेतकऱ्यांचा व्हिडिओ मी पाठवत आहे तुम्हाला. आता हिने मधला ब्रेक केला आहे पाणी पिण्यासाठी. आता चहा पाणी प्यायला लागल्यात. मधला ब्रेकमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम चालू आहे यांचा. हे बघा हे आमचे मित्र आहेत. हे मित्र आहेत बघा. हे बोला ना. अरे यावो मांडण करतोय मांडण. हा मांडण आहे मांडण. आता बजट आलं. चाकळा बघा चाकळा. हे शेतकरी आहेत करायला लागल्यात शेतामध्ये काम. ही सागाची झाडं आहेत. आता यांनी मधला ब्रेक केलेला आहे चहा पिण्यासाठी. 5 मिनटं तर पाऊस पण यायला लागला आहे. चारही बाजूने हिरवळ आहे. मस्त वातावरण आहे गावाकडं.